चेन्नई सुपर किंग आणि RCB यांच्यातील झालेल्या महत्त्वपूर्ण लढतीत RCBने विजय मिळवला आणि महेंद्रसिंग धोनी, ज्याला माहीचे फॅन थला म्हणून संबोधतात, त्याच्या पुढच्या निर्णयांवर, त्याच्या एकंदरीतच भवितव्यावर चर्चांना उधाण आलं. आता धोनी पुढे काय करणार? धोनी परत पुढच्या वर्षी IPL खेळणार आहे का? धोनी बॅटिंग करणार आहे का? की धोनी मेंटॉर म्हणून CSKमध्ये काम बघणार आहे? याच्याविषयी अनेक चर्चा, तर्कवितर्क सुरू झालेले आहेत. खरं तर CSKला हरवून RCBने प्लेऑफमध्ये जो प्रवेश मिळवला आहे, तो पराभव CSKच्या चाहत्यांच्या फारच जिव्हारी लागलेला आहे आणि अर्थातच तो धोनीच्याही तितकाच जिव्हारी लागलेला असणार आहे. हे सांगण्याला खरं तर हे सांगायची वेगळी गरज नाही. आणि त्यामुळेच खरं तर आपला शेवटचा सामना हा चेन्नईच्या मैदानावर असेल, असं होम ग्राउंडवर असेल असं एकदा धोनी बोलला होता. परंतु हा तर सामना झाला नाही तसा आणि चेन्नई बाहेर पडलेली आहे. मग आता काय? खरं तर चेन्नई सुपर किंगचा धोनी हा सुपरस्टार आहे, मास्टर माइंड आहे. ऋतुराज गायकवाड जरी कर्णधार असला तरी त्याचे निर्णय सगळे तोच घेतो, हे आता काही सत्य लपून राहिलेलं नाही. मग अशा वेळी आता पुढच्या वर्षी IPLमध्ये धोनी काय करणार आहे? धोनी खरंच फलंदाज म्हणणार आहे की मेंटॉर म्हणणार आहे? हे त्याच्या निर्णयावर अवलंबून आहे आणि आता फक्त आपण त्याच्या निर्णयाची वाट बघायची आहे.